हाय नमस्कार, मी तितिक्षा दावडे. तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझ्या चॅनलवर मी लाईफस्टाईल, फूड, ट्रॅव्हल, स्किन केअर असे अनेक व्हिडिओज टाकत असेल. त्यामुळे जर का तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा. उन्हाळा आलाय आणि आता तो खूप जास्त प्रकर्षाने जाणवायला सुद्धा लागलाय. मी अनेक वर्ष यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओज बघितले ज्यामध्ये उन्हाळ्यामध्ये स्वतःची, त्वचेची, खाण्यापिण्याची कशी काळजी घ्यावी याबद्दल सगळी माहिती दिली होती. पण मी त्यातलं कधीच काही फॉलो केलं नाही. त्याचं कारण असं की मला मोस्टली ते फॉलो करायला थोडं अवघड वाटायचं. हे सगळं करायला माझ्याकडे वेळच नाही आहे असं वाटायचं आणि त्यामुळे मी वर्षानुवर्ष स्वतःची मुळीच काळजी घेतली नाही. पण आत्ता कुठे मला या गोष्टींचं महत्त्व कळायला लागलंय आणि गेली काही वर्ष मी स्वतःची उन्हाळ्यात व्यवस्थित काळजी घ्यायला लागले. अर्थात आळस अजूनही काही गेला नाहीये, त्यामुळे मी खूप काही करत बसत नाही. खूप थोड्या गोष्टी करते, पण मनापासून करते आणि नियमितपणे करते. तर त्याच काही गोष्टी मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. जर का तुम्हाला सुद्धा उन्हाळ्यात स्वतःची काळजी घ्यायची असेल पण खूप जास्त तामझाम करायचं नसेल तर आजचा व्हिडिओ नक्की बघा, कारण त्याचा मला खूप फायदा झाला आहे. तुम्हाला सुद्धा नक्की होईल. टिप नंबर 1, तुम्ही अनेकदा ऐकली असेल, घिसीपिटी टिप आहे, पण सगळ्यात जास्त उपयुक्त सुद्धा हीच टिप आहे. ती म्हणजे घराबाहेर पडणार असाल तर सनस्क्रीन लावायला विसरू नका. हा कुठलाही रेकमेंडेशन व्हिडिओ नाही आहे ज्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगेन की हेच सनस्क्रीन वापरा. पण तुम्हाला जे आवडतं, तुम्हाला जे हँडी आहे ते सनस्क्रीन वापरा, पण नक्की वापरा. जे जे एरियाज ओपन आहे तिथे सनस्क्रीन लावायला विसरू नका. आणि अर्थात हे फक्त घराबाहेर पडत असाल तर नाही, पण जर का तुमचं घर माझ्यासारखं असेल की ते घराच्या आत सुद्धा ऊन येतं तर घरात सुद्धा प्लीज सनस्क्रीन लावून बसा. कारण ह्याने सुद्धा ह्या एवढ्या उन्हाने सुद्धा तुमची स्किन टॅन होऊ शकते किंवा जर का तुमची स्किन खूप जास्त सेन्सिटिव्ह असेल तर ती बर्न होऊ शकते. त्यामुळे ही काळजी आवर्जून घ्या. जर का तुमचं कामाचं ठिकाण, तुमचं ऑफिस तुमच्या घरापासून खूप लांब असेल आणि तुम्ही जवळपास 1-1.5 तास प्रवासातच घालवता आणि बराच वेळ तुम्ही उन्हात असता, इन दॅट केस ऑफकोर्स तुम्हाला वरचेवर घाम येणार आहे आणि तो पुसताना तुमचं सगळं सनस्क्रीनसुद्धा निघून जाणार आहे. तर मग प्रोटेक्शन गेलं कुठे? तर मग अशा वेळेला एक खूप सोपा उपाय आहे जो मी युजली करते. जेव्हा मी ट्रेनने प्रवास करणार असेल, जेव्हा मी ऑटोने प्रवास करणार असेल तेव्हा मी हेच करते. एस्पेशली जेव्हा डोंबिवलीला जायचं असतं तेव्हा तर माझ्याकडे हाच एक उपाय असतो, तो म्हणजे स्कार्फ. आता हा स्कार्फ मी कसा बांधते आय विल शो. ओके, सो हा स्कार्फचा मध्यभाग आहे जो मी इथे घेतला. आयब्रोजच्या वरनं हा मी इकडे टाकला. ठीक आहे, हे इथेच राहू द्यायचं. हातालाही प्रोटेक्शन. हा इथनं अर्धा भाग उचलला, इथे स्कार्फ संपतोय ॲज यू कॅन सी. हा उचलला, हा इथे घेऊन असा बांधून टाकला. हे झालं. सो मोस्टली फुल स्लीव्सचे कपडे घालण्याचा प्रयत्न करा आणि हे असं कम्प्लिटली स्वतःला कव्हर करून टाका आणि त्याच्यावर मग किती तास प्रवास करा, किती घाम येऊ दे, तुमचा स्कार्फ आहे तुमच्याकडे छान कॉटनचा, त्यामुळे तुम्ही छान ब्रीथसुद्धा करू शकता. पहिली गोष्ट. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सनपासून कम्प्लीट प्रोटेक्शन. आता सिंगल नॉट केली तरी पण भरपूर टाईट आहे, पण अदरवाईज डबल नॉट करू शकता तुम्ही. सो ह्या 2 गोष्टींसाठी तुम्हाला फार काही करावं लागत नाही. निघताना सनस्क्रीन लावायचं पटापट आणि वरनं स्कार्फ बांधून घ्यायचा. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुल स्लीव्सचे कपडे घाला. म्हणजे काय होणार, तुमचे हातसुद्धा टॅन होणार नाही आणि हाताचा कलर आणि चेहऱ्याचा कलर मॅच होईल, जो माझा युजली होत नाही. आतासुद्धा उन्हात वाटतोय होतं असं, पण अजिबात माझा होत नाही, कारण मी वर्षानुवर्ष काळजी घेतली नाही आहे. मी अशीच क्रिकेट वगैरे खेळायला जायचं आहे आणि त्यामुळे आजतागायत माझे हात आणि माझा चेहरा काही मॅच झालेला नाही आहे, विच इज ओके. पण मी आता काळजी घेते, त्यामुळे तुम्ही सुद्धा ही एक छोटीशी गोष्ट करा. आय नो उन्हाळ्यामध्ये कंटाळा येऊ शकतो की अरे फुल स्लीव्सचं कसं घालायचं, जरा मोकळं टाकळं घालावं असं वाटतं. इन दॅट केस मी बी ट्राय कॉटन शर्ट्स किंवा कॉटनचे कुर्ते, कॉटनचे पंजाबी ड्रेसेस आय थिंक, किंवा कॉटन टी शर्ट्स बेस्ट. सो कॉटनचे कुठलेही कपडे घातल्यानंतर तसं मोकळं टाकळंच वाटतं, स्किनला कुठलंही इरिटेशन होणार नाही. एकदम सुटसुटीत कपडे घालायचे, अजिबात काही ताण ठेवायचा नाही कपड्यांच्या बाबतीत उन्हाळ्यात. आता हे झालं सूर्यापासून प्रोटेक्शन. पण मग इंटरनली स्वतःची काळजी कशी घ्यायची, तर अर्थात सगळ्यांना माहिती आहे की भरपूर पाणी प्यायचं. अनेक जण म्हणतात की 3 ते 4 लिटर पाणी पोटात गेलं पाहिजे, पण अर्थात ते मोजायला काही फार वेळ नसतो. जे लोक खरंच खूप सिरियस आहेत या बाबतीत ते मे बी मोजत असतील किती पाणी प्यायलं दिवसभर. पण एक खूप जास्त आणि सोपा उपाय म्हणजे असा
की स्वतःकडे पाण्याची बॉटल कायम 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 असलीच पाहिजे. म्हणजे 12 महिने. मी असंही म्हणत नाही की फक्त उन्हाळ्यात तर असलीच पाहिजे, पण 12ही महिने तुमच्याकडे स्वतःची बॉटल असलीच पाहिजे. उन्हाळ्यामध्ये मी तर घरात सुद्धा स्वतःकडे हे घेऊन फिरते, सो दॅट थोडं जरी म्हणजे घसा सुकायची वाटच नाही बघायची. आता मी इतकी बडबड करते, तुम्हाला फील व्हायला लागलं की मला पाण्याची गरज आहे, बट अदरवाईज घसा सुकेपर्यंत मी कामच करते आणि मी विसरलेच पाणी प्यायला, हे असं होता कामा नये. मध्ये मध्ये एक एक सिप घेत राहायचा. कधी कधी प्रॉब्लेम काय होतो की आपण दिवसभर पाणी पित नाही आणि मग अचानक घसा कोरडा होतो, मग आपण डायरेक्ट 2-3 ग्लास पाणी पिणार, कारण आपल्याला अचानक आठवणार अरे आज आपण दिवसभर पाणी नाही प्यायला, आपल्याला तर 3 लिटर 4 लिटर पाणी प्यायचं होतं आणि मग आपल्याला हेवी वाटणार, मग आपण पुन्हा विसरणार पाणी प्यायला. पाणी पिणं ही एक सवयच झाली पाहिजे आणि त्यामुळे स्वतःकडे एक बॉटल नेहमी तुमच्या विजिबिलिटीमध्ये ठेवा की तुम्हाला सतत ती बॉटल दिसते आणि सतत तुम्हाला पाणी पित राहावं असं वाटतं. इफ यू आर ऑलरेडी गुड ॲट दिस, नथिंग लाईक इट. मग मी म्हणेन की मे बी तुमच्या पाण्यामध्ये काकडी, लिंबू आणि पुदिना ॲड करा, जे सध्याचं ट्रेंडिंग आहे आणि ते खरंच खूप जास्त कूलिंग आहे. म्हणजे मी ट्राय करते ते आणि एकतर त्याची पाण्याची चवसुद्धा इंटरेस्टिंगच लागते त्यानंतर, बट इट इज ऑल्सो व्हेरी बेनिफिशियल. खूप जास्त कूलिंग रिझल्ट्स असतात, त्यामुळे शरीर एकंदर थंड राहतं. त्यामुळे तुम्ही ते करू शकता. जर का तुम्हाला काकडी कापणे, पुदिना ॲड करणे, लिंबू टाकणे ह्याचाही कंटाळा येत असेल तर सब्जा, मे बी तुम्ही थोडासा भिजत घाला आणि तो तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये ॲड करा, दॅट इज ऑल्सो फाईन. तुम्हाला त्याचाही कंटाळा येत असेल तर डू नॉट वरी, नुसतंच पाणी प्या, कारण की पाणी पिणं या उन्हाळ्यामध्ये खूप जास्त गरजेचं आहे. स्वतःला हायड्रेटेड ठेवा, याने तुमची स्किनसुद्धा छान राहणार आहे आणि तुमची हेल्थसुद्धा उत्तम राहणार आहे. आणखीन एक गोष्ट जी मी आत्ता करायला लागली आहे ती म्हणजे रेग्युलरली नारळाचं पाणी पिणं, शहाळ्याचं. त्याचा फायदा असा होतो आहे की एकंदर माझ्या चेहऱ्यावरती तर खूप ग्लो दिसतोच आहे, पण त्या व्यतिरिक्त त्याचे आरोग्यावर सुद्धा चांगले परिणाम होतात. त्यामुळे नारळाचं पाणी डेफिनेटली ॲड केलंच पाहिजे, जे मी केलं आहे. आणखीन एका गोष्टीचा मी आहारात समावेश केला आहे ती म्हणजे ताक. तर दुपारी मी न चुकता ताक पिते जेवल्यानंतर. हे अर्थात माझ्या न्यूट्रिशनिस्टने मला सांगितलं आहे की ताक ॲड कर, कारण ते सुद्धा कूलिंग असतं. मला आवडतं सुद्धा ताक प्यायला, त्यामुळे ते सुद्धा मी न चुकता पिते. अजून एक गोष्ट जी मी नेहमी ऑब्झर्व केली होती की उन्हाळ्यामध्ये वर्कआउट फार करावंसं वाटत नाही, कारण अर्थात बाहेर ऑलरेडी इतकं गरम असतं आणि वर्कआउट केल्यानंतर बॉडी पण वॉर्म होते आणि मग घाम येतो, मग खूप स्टिकी वाटतं, मग ते सगळंच एकंदरच फीलिंग खूप चांगलं नसतं. आणि त्यामुळे आय रिअलाइज्ड की अर्थात वर्कआउट स्किप करणं हा कधीच ऑप्शन नसू शकतो, बट इन दॅट केस अर्ली मॉर्निंग वर्कआउट्स आणि इंडोर वर्कआउट हे नेहमीच हेल्प करतात. मी प्रयत्न करते आहे की लवकर म्हणजे ॲटलीस्ट 7 वाजता वर्कआउटला जायचं आणि जिम वगैरे करून मग घरी यायचं, सो दॅट आपला दिवससुद्धा खूप लवकर सुरू होतं आणि उन्हाचा त्राससुद्धा होत नाही. दुसरी गोष्ट, जर का बाय एनी चान्स उशीर झालाच तर मग मी घरच्या घरी वर्कआउट करते, मग योगा असू दे, मे बी स्किपिंग यू कॅन ट्राय. सो जे घरी तुमच्या छान सावलीमध्ये होण्यासारखे वर्कआउट्स असतील ते करा, सो दॅट तुम्हाला त्राससुद्धा होणार नाही, पण वर्कआउट स्किप करू नका. नॅचरली उन्हाळ्यामध्ये आपल्याला एनिवे काही स्पायसी वगैरे फार खावंसं वाटत नाही, कारण एनिवे बाहेरचं वातावरण इतकं गरम असतं की आपण सुद्धा काहीतरी तिखट खा, गरम मसाले घातलेलं खा आणि मग त्याचा आपल्याला त्रास होत राहणार, हे आपल्याला नॅचरलीच करावंसं वाटत नाही. त्यामुळे मी एनिवे जेवणामध्ये मसाले वगैरे फार कमी वापरते आणि जितकं होईल तितकं लाईट खाण्याचा प्रयत्न करते. ह्याचासुद्धा मला खूप जास्त फायदा झाला आहे. माझी तशी खूप ॲक्ने प्रोन स्किन आहे आणि युजली उन्हाळ्यामध्ये सिन्स मी आंबे खाते, कधीतरी मसाल्याचे पदार्थ झाले खाण्यात आले की माझ्या शरीरातील लगेच त्याचे परिणाम दिसतात. त्यामुळे मी ह्या बाबतीत थोडीशी सतर्क झाले. मी सध्या 2दा वर्कआउट करते, एकदा सकाळी आणि मग परत संध्याकाळी योगा. तर त्यामुळे अनेकदा माझे केस घामाने कॉन्स्टंटली भिजलेले असतात आणि मला सतत इच्छा होते की माझे केस धुवावेत आणि कदाचित तुमचीसुद्धा इच्छा होत असेल, कारण दिवसभर काम केल्यानंतर रात्री घरी आल्यानंतर पुन्हा एकदा केस धुवावेसे वाटू शकतात. पण कॉन्स्टंटली जर का आपण शॅम्पूने केस धुत राहिलो तर त्याने आपले केस फ्रिझी होऊ शकतात. जे आपल्या केसांमध्ये नॅचरल ऑइल असतं ते जाऊ शकतं, ब्रेकेज होऊ शकतं. सो इन दॅट केस तुम्ही कॉन्स्टंटली केस धुण्याची गरज नाही आहे. आय नो केस स्टिकी वाटू शकतात, बट मे बी तुम्ही एखादा ड्राय शॅम्पू ट्राय करू शकता किंवा नुसतेच पाण्याने केस धुवून घ्या, सतत शॅम्पू वापरू नका, कारण हे मी फॉलो करते. त्याने तुमच्या केसांना तेवढा डॅमेज होणार नाही जितका अदरवाईज होऊ शकतो. तर ही अशी अतिशय बेसिक काळजी घेते मी स्वतःची उन्हाळ्यामध्ये आणि ती बेसिक आहे म्हणूनच कदाचित मी ती रेग्युलरली करू शकते. जर का तुम्हीसुद्धा माझ्यासारखेच असाल आणि जर का तुम्ही एक स्त्री असाल
एक स्त्री जी इतरांची खूप छान काळजी घेते पण स्वतःची काळजी घेण्यामध्ये थोडी काचकूच करते. तर मग प्लीज ह्यातल्या 1-2 गोष्टी तरी फॉलो करा, त्याने तुमचा खूप जास्त फायदा होईल. आणि जर का तुमचा फायदा झाला तर मला खूप छान वाटेल. ह्या व्यतिरिक्त जर का तुमच्याकडे खूप छान छान टिप्स असतील ज्या सोप्या आहेत आणि ज्या तुम्हाला वाटतं की मी प्लस इतर स्त्रिया ज्या कॉमेंट्स वाचणार आहेत त्यांनी फॉलो कराव्यात, तर प्लीज त्या कॉमेंट्समध्ये मेन्शन करा, सो दॅट आम्हा सगळ्यांनाच त्याचा फायदा होईल. आणि याचा जर का व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नवीन व्हिडिओ घेऊन लवकरच येईन तुम्हाला भेटायला. तोपर्यंत बाय बाय अँड स्टे हॅपी.